हॅलो, वेलकम यू ऑल. सो लास्ट लेक्चर पर्यंत आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघितले होते. ओके, सो वी हॅड सीन हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि त्या हायर ऑर्डर मध्ये आपण ऑर्डर बघितली होती 2. ओके, आपण सेकंड ऑर्डर पर्यंतचे डेरिव्हेटिव्ह बघितले होते. म्हणजेच आपण काय काढलं होतं, d2y/dx² काढला होता. सो ही व्हॅल्यू आपण काढली होती आणि ह्याच्या रिलेटेड आपण काही प्रूफ्स बघितले होते. सो 4 मार्काला आपल्याला ते प्रूफ असतात, हे मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला फक्त सेकंड ऑर्डरला थांबायचं नाहीये, तर आपल्याला कुठपर्यंत जायचंय, एन पर्यंत जायचंय. एन म्हणजे काय, तर कुठलाही पॉझिटिव्ह इंटिजर असेल एन. ओके, सो आपण काय केलं बघा, तुम्हाला y f(x) हे फंक्शन दिलेलं असेल. ओके, आणि ह्या y f(x) च आपण जर एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला काय मिळतं, dy/dx. ओके, वी ऑल्सो कॉल्ड इट एज f'(x) किंवा त्याला दुसरं नोटेशन काय आहे, y1 पण म्हणतो आपण त्याला, राईट. जर दुसऱ्यांदा मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला काय मिळतं, d2y/dx² किंवा त्याला आपण म्हणतो f'(x) किंवा त्याचं नोटेशन असेल y2. ओके, सो दीज आर द नोटेशन्स. आणखीन एकदा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळतं मला, d3y/dx3 और इट इज f'(x) किंवा आपण त्याला काय म्हणू, y3. आणखीन एकदा मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला काय मिळेल, d4y/dx4 किंवा त्याला आपण म्हणणार f(4x) or y4. सो बाय कंटिन्युइंग लाईक दिस, समजा मी n वेळा डेरिव्हेटिव्ह घेतला त्याचा, तर मला काय मिळेल, dny/dx⁻n. सो दॅट इज f⁻n(x) किंवा त्याला आपण काय म्हणणार, yn. सो आपल्याला आता दिलेल्या फंक्शनचे कुठले डेरिव्हेटिव्ह काढायचे, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. मग आता कुणाकुणाचे nth ऑर्डर काढायचे, तर जे आपले स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्या स्टँडर्ड फंक्शनचे आपण nth डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. आता ते करताना आपली प्रोसिजर काय असेल, तर मी ओरली प्रोसिजर सांगतो आणि प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये पण मी परत ती सांगणारच आहे. सो आपण काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा दिलेलं फंक्शन असेल, ओके, त्या दिलेल्या फंक्शनचे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय करणार, फाइंड करणार. शक्य तोपर्यंत 3 ऑर्डर तरी किमान करावेत. पॉसिबल झालं तर 4थे करू, जर आपण थोडं अवश्युअर नसेल तर. पण किमान आपण 3 ऑर्डरचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे y3 पर्यंत फाइंड करणार. हे फाइंड करून झालं की त्यानंतर आपण काय करणार, वी विल ऑब्झर्व. What we will observe? We will observe the coefficient. कुणाचा, दिलेल्या फंक्शनचा. त्यानंतर त्याची पॉवर, त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री असेल तर त्याचा अँगल. ह्या सगळ्या गोष्टी काय करणार, ऑब्झर्व करणार. त्यानंतर समजा पॉवर असेल तर त्या पॉवरची साइन असेल अँड सो ऑन. ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये येतील व्हेरिएबल्स, ते सगळे आपण काय करणार, वी विल ऑब्झर्व इट. आणि हे ऑब्झर्व करून त्यांचे जे डेरिव्हेटिव्ह, नंबर ऑफ दॅट डेरिव्हेटिव्ह आणि त्यांचे हे सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टींमध्ये आपण काय करणार, रिलेशन फाइंड करणार. म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढला तर त्याचा पॉवर काय आहे, त्याची कोइफिशियंट काय आहे, त्याचा साइन काय आहे, ह्या गोष्टीचं आपण रिलेशन बघणार. Okay, so we will observe that and we will make a relation between the number of order of derivative and these factors, right? आणि तिसऱ्या स्टेपला आपण काय करणार, we will express. What we will do, we will express nth derivative. We will express nth derivative with the help of above relation. सो आपण तिसऱ्या स्टेपला काय करणार, nth डेरिव्हेटिव्ह लिहिणार. कुणाचा यूज करून,
तर ह्या सगळ्यांचं जे आपण रिलेशन फाइंड केले ह्यांच्या रिलेशनचा यूज करून आपण काय करणार, nth डेरिव्हेटिव्ह एक्सप्रेस करणार. सो ह्या 3 स्टेप मधनं आपण जाणार प्रत्येक प्रॉब्लेमला. ओके, सो बघा वन बाय वन. आता मी ज्यावेळेस डिफरन्शिएशन सुरू केलं होतं 11th मध्ये, त्यावेळेस मी पहिलंच फंक्शन आपण बाय डेफिनेशन जे डेरिव्हेटिव्ह काढले त्यामध्ये मी पहिलंच फंक्शन घेतलं होतं x⁻n आणि आपण त्याच्यासाठी थिअरम आणि प्रूफ घेतलं होतं. सो मी इथं पण त्यालाच कंटिन्यू करतो. सो क्वेश्चन आपला कॉमन असेल, क्वेश्चन फाइंड nth डेरिव्हेटिव्ह और फाइंड yn इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो असा तुमचा क्वेश्चन असेल. ओके, सो यू हॅव टू आयदर फाइंड nth डेरिव्हेटिव्ह और yn. आता बघा पहिलं फंक्शन. सो युअर फर्स्ट फंक्शन इज y is equal to x⁻n. So for that you have to find yn. आता आपल्या मगाशी मी 3 स्टेप सांगितल्या होत्या, त्या 3 स्टेप मध्ये जायचं. सो सोल्युशन. सो कन्सिडर y is equal to x⁻n. Okay, so differentiate with respect to x. So what we get, dy by dx is equal to nx⁻n minus 1. I think ह्या डेरिव्हेटिव्ह मध्ये काही प्रॉब्लेम नसावा. आता हा झाला पहिला डेरिव्हेटिव्ह. आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, काय मिळालं बघा. व्हॉट इज d2y by dx स्क्वेअर. आता n कॉन्स्टंट आहे तो तसाच राहील. x⁻n minus 1 चा डेरिव्हेटिव्ह n minus 1 x⁻n minus 2. ठीक आहे, इथपर्यंत काय शंका. 2 डेरिव्हेटिव्ह घेतले. सो मी मगाशी 3 सांगितलं होतं. सो अजून आपण एक डेरिव्हेटिव्ह घेऊ. सो हा पहिला डेरिव्हेटिव्ह, हा दुसरा डेरिव्हेटिव्ह. नाव अगेन डिफरन्शिएट with respect to x. सो काय मिळेल आपल्याला, d3y by dx cube is equal to. बघा आता इथं n into n minus 1 कॉन्स्टंट आहे. सो आपण ते तसंच ठेवू, n into n minus 1. आणि आता x⁻n minus 2 चा डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो काय आला तो n minus 2 x⁻n minus 3. ओके, सो आपण 3 घेतले डेरिव्हेटिव्ह. नाव वी विल कंटिन्यू लाईक दिस. कुठपर्यंत, आता 3 नंतर 4 5 6 7 8 9 अप टू 100 1000 10,000. सो इट विल बी कंटिन्यू टिल n. सो यू हॅव dny by dx⁻n. नाव ह्या इथपर्यंत आपली पहिली स्टेप संपली. आता दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय म्हटलं होतं, दॅट वी विल ऑब्झर्व दी कोइफिशियंट साइन विथ दी ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह. आपण काय करणार, ते ऑब्झर्व करणार पलीकडच्या RHS आणि LHS ची ऑर्डर. आता बघा ऑब्झर्व करायची म्हणजे कसं करायचं. सो इथं तुम्ही जर बघितलं तिन्ही मध्ये मी 3 जे टिक मार्क केले ते, पहिल्या ह्याच्यात n आहे, दुसऱ्या ह्याच्यात n into n minus 1 आहे, तिसऱ्या ह्याच्यात n into n minus 1 into n minus 2 आहे. म्हणजे जो कोइफिशियंट आहे हा कॉन्स्टंट. कोइफिशियंट कुणाला म्हणतो आपण, जो व्हेरिएबलला ज्याने मल्टिप्लाय केलेला असतो कॉन्स्टंटनी त्याला आपण कोइफिशियंट म्हणतो. मग हा जर तुम्ही कोइफिशियंट बघितला तर काय होतोय, तो वाढतो. एक एक टर्म त्याच्यामध्ये ऍड होतीये. राईट, म्हणजे ज्यावेळेस पहिला डेरिव्हेटिव्ह आहे त्यावेळेस n आहे, दुसरा डेरिव्हेटिव्ह असेल त्यावेळेस n minus 1 आहे, n into, तिसऱ्याला n into n minus 1 into n minus 3 n minus 2 आहे. म्हणजे जेवढा डेरिव्हेटिव्ह आहे तेवढ्या टर्म्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे nth डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचा म्हटलं मला तर माझ्या टर्म्स किती आल्या पाहिजेत, ऑब्व्हियसली n टर्म्स आल्या पाहिजेत कॉन्स्टंटच्या. म्हणजे आपले हे ब्रॅकेट्स किती आले पाहिजेत, n ब्रॅकेट्स आले पाहिजेत. हा पहिला विषय. ओके, मग आता ते ब्रॅकेट्स कुठले असतील बघा. इथं n आहे dy by dx ला,
इथं d2y/dx² ला n into n minus 1 आहे, म्हणजे इथं जर 2 असेल तर n into n minus 1 एकनी कमी. लक्षात येते? एकनी कमी. आता इथं जर तुम्ही d3y/dx³ बघितलं तर काय आलं? n n-1 n-2 टर्म्स 3 आहेत, पण शेवटची टर्म n-2 आहे, इथं 3 असताना म्हणजे एकनी कमी इथं 3 - 1 इज राईट. मग जर माझ्याकडे n असेल तर माझा शेवटचा ब्रॅकेट जो nth ब्रॅकेट असेल तो काय असणार आहे? n-1 बरोबर, n into n-1. आता इथं दोन्ही nच आले म्हणून मी काय करतो? nth डेरिव्हेटिव्हच्या ऐवजी mth डेरिव्हेटिव्ह घेतो, कारण ते n मिक्स होईल. ओके, व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल तुम्ही काय म्हणजे ऑर्डर आहे की ऑर्डर काही बदलू शकता. म्हणजे हे मी n काय घेतलं, नाहीतर इथंही n आणि इथंही n, ते n कॅन्सल व्हायचं आपल्याकडनं. सो तसं चालत नाही, दोन वेगवेगळे पार्ट्स आहेत. ओके, सो इथं काय आलं आपलं? आता mth डेरिव्हेटिव्ह आहे म्हटल्यानंतर टर्म्स तर तेवढ्याच येणार, फक्त शेवटची जी टर्म असेल ती m-1 येणार. ओके, सो मग मी कोएफिशियंट कसा लिहिणार बघा. पहिला n तसाच, आता इथं मला काय करावं लागतं? इथं मी पहिला n तसाच लिहितो, त्यानंतर n-1 तसाच, n-2 तसाच, पुढं काय असेल? n-3 चौथ्या डेरिव्हेटिव्ह साठी, पाचव्या डेरिव्हेटिव्ह साठी n-4 अँड सो ऑन. शेवटचा जी टर्म असेल ती आपली काय असेल? n- ह्याच्यातून एक वजा करायचा, किती आलं? m-2. ठीक आहे, हे लक्षात आलं? कुठून आलं हे? mth डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून m-1, कारण तिसऱ्याला n-2 आहे, दुसऱ्याला n-1 आहे, पहिल्याला फक्त n आहे म्हणजे n-0 आहे. ओके, सो कोएफिशियंटचा विषय मिटला. आता आपल्याला बघायचं आहे, सो हा कोएफिशियंटचा विषय मिटला, मी त्याला अंडरलाईन करतो. आता पुढे बघा, x x x, सो सगळीकडे x आहे, सो आय विल राईट ओव्हर हिअर x. आता पॉवर कडे लक्ष द्यायचं. इथं काय आहे? n-1. कशाला? पहिल्या डेरिव्हेटिव्हला. इथं काय आहे? n-2. कितव्या डेरिव्हेटिव्हला? दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला. इथं काय आहे? n-3. कितव्या डेरिव्हेटिव्हला? तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला. मग आता इथं कितवा डेरिव्हेटिव्ह आहे? n. मग पॉवर काय असणार आहे? इथं 3 ला 3, 2 ला 2, 1 ला 1, मग m ला पण काय असणार आहे? n-n. ओके, सो दिस इज युअर mth डेरिव्हेटिव्ह or nth डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n. लक्षात आलं? x raised to n चा nth डेरिव्हेटिव्ह हा असेल. पाहिजे असेल मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करा, यू हॅव n-m+1. एवढी एक स्टेप वाढेल. ते काय शेवटी तुम्ही किती कॅल्क्युलेशन कसे करतात त्यावरती आहे, पण टोटल म्हणजे एकूण mth डेरिव्हेटिव्ह काय असेल दिलेल्या फंक्शनचा, तर तो हा असेल x raised to n चा. ठीक आहे? ओके, नाउ वी विल चेंज द फंक्शन. सो आय हॅव y is equal to वन अपॉन ax प्लस b. आता मी नुसतं 1/x घेतलं असतं, पण 1/x म्हणजेच आपण x raised to n चा मगाशी काढलाय. 1/x म्हणजे x raised to -1 होईल. सो फक्त x घ्यायच्या ऐवजी मी काय करतो? ax प्लस b घेतो. म्हणजे नुसता x च्या ऐवजी जर मला x ला कोणीतरी मल्टिप्लाय केलेलं असेल किंवा त्याच्यामध्ये कोण जर ऍड केलेलं असेल तर काय येऊ शकतं हे पण ह्याच्यामध्ये आपल्याला कळून जाईल. म्हणजे दोन्ही प्रॉब्लेम्स आपण एकातच कव्हर करू शकतो. ओके, मग बघा आता y is equal to 1/ax plus b आहे. सो आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो युअर सोल्युशन, सो कन्सिडर y is equal to 1/ax plus b. So we can write it as ax plus b raised to -1. आपण असं पण लिहू शकतो, ज्यांना डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह येतील त्याचा त्यांनी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालेल. पण ज्यांना लक्षात येत नसेल की कसा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, तर हा खाली +1 आहे, तो वरती गेल्यानंतर काय होतो? -1 आपल्याला माहिती आहे. आता तुम्हाला ह्याचा घ्यायचा असेल ह्याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या, ह्याचा घ्यायचा असेल ह्याचा घ्या. ज्याला ज्या पद्धतीने सोपं पडतंय त्या पद्धतीने घ्यायचा.
सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डेरिव्हेटिव्ह घेताना कुठला फॉर्म्युला येईल? जर पहिला असेल तर 1/x चा किंवा दुसरा असेल तर x⁻⁻1 चा. सो व्हॉट यू हॅव dy बाय dx इज इक्वल टू काय तर बघा ह्याचा घेतला समजा मी तर काय येईल x⁻n चा फॉर्म्युला. सो -1 पुढे येईल ax प्लस b रेस टू -1 म्हणजे किती आलं -2. तो -2 खाली गेला की काय होणार +2. म्हणजे मी तो फॉर्म फक्त डायरेक्ट लिहितो हा -1 पुढं. सो -1 अपॉन ax प्लस b चा स्क्वेअर. ओके स्क्वेअर कुठनं आला हा तर इथं -1 पुढं -1 असतं बाय फॉर्म्युला. सो दॅट -1 विल बी -2. तो -2 खाली गेला की काय होतो +2 इंटू d बाय dx ऑफ ax प्लस b. कारण हा नुसता x नाहीये तर ax प्लस b. सो व्हॉट यू हॅव दॅट इम्प्लाइज dy बाय dx इज डेरिव्हेटिव्ह घ्या x प्लस b चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे x चं a b चं 0. सो व्हॉट इज a प्लस 0 a इंटू -1. सो मायनस a अपॉन ax प्लस b स्क्वेअर. ओके सो दॅट दिस इज युअर y, दिस इज युअर dy बाय dx. आता आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊ. सो इथं डायरेक्ट येत नसेल सो दिस कॅन बी रिटन ऍज -a ax प्लस b रेस टू -2. ही स्टेप ऑप्शनल आहे. ज्यांना लक्षात येत नसेल त्यांच्यासाठी मी लिहितोय. समजा तुम्हाला इथून डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता आला तर ही स्टेप नाही लिहिली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. सो आय अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह काय आला d2y बाय dx स्क्वेअर. ओके आता बघा डेरिव्हेटिव्ह इथं मायनस आहे तसाच आहे. हा -2 पुढे येईल. ओके सो यू हॅव -a इंटू -2. लगेच प्लस करायचं नाही कारण ही सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये लगेच टर्म्स म्हणजे साइन्स कॅन्सल करायच्या नाहीत. इंटू आता इथं काय येईल बघा ax प्लस b रेस टू -3. तो खाली गेला की काय होईल ax प्लस b रेस टू 3 इंटू d बाय dx ऑफ ax प्लस b. सो यू हॅव d2y बाय dx स्क्वेअर इज. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला परत a म्हणजे हा किती आला a इंटू a स्क्वेअर. सो मी काय लिहितो -a स्क्वेअर इंटू -2 अपॉन x प्लस b चा क्यूब. आता मी तर आणखीन एक स्टेप इथं वाढवतो मुद्दाम कारण आपल्याला सिक्वेन्स लिहायला बरं पडेल. व्हॉट इज d2y बाय dx स्क्वेअर हा -a स्क्वेअर आहे. -a स्क्वेअर म्हणजे -1 इंटू a स्क्वेअर. सो मी इथं काय करतो -1 -2 a स्क्वेअर अपॉन x प्लस b चा क्यूब. काय केलं a स्क्वेअर फक्त सेपरेट लिहिला -1 -2 तसंच झालं. सो हा झाला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता आणखीन एकदा मी डेरिव्हेटिव्ह घेतो वन मोर टाइम. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता तुम्हाला परत मी मगाशी म्हटलं तसं जर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येत नसेल तर काय करायचं हे तसंच ठेवायचं -1 -2 a स्क्वेअर ax प्लस b रेस टू -3. सो परत हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर जमत नसेल तर तसं आहे. सो व्हॉट इज d3y बाय dx क्यूब. कुठूनही घ्या दोघांपासून तेच मिळणार आहे तुम्हाला. इथं -1 -2 a स्क्वेअर तसंच त्याच्यामध्ये काही चेंज नाही. हा -3 पुढे येईल. सो यू हॅव -1 -2 -3 a स्क्वेअर ax प्लस b रेस टू काय होणार -4 तो खाली. सो यू हॅव ax प्लस b रेस टू 4 इंटू d बाय dx ऑफ ax प्लस b. ठीक आहे.
सो डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकूया आपण. सो व्हॉट यू हॅव d3y बाय dx क्यूब इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला? ह्याचा डेरिव्हेटिव्ह a, हा a इंटू a स्क्वेअर काय झालं? a क्यूब. सो -1 -2 -3 a क्यूब अपॉन ax plus b raised to 4. So this is your third order derivative. So मी 3 टिक मार्क केलेले. So this is your dy by dx, d2y by dx square, d3y by dx square. हे 3 आपण काढलेले आणि चौथा त्यांनी दिलेला. आता ह्या 4चं ऑब्झर्वेशन करायचं आणि आपल्याला काय लिहायचं आहे? बाय कंटिन्युइंग लाईक दिस यू हॅव dny by dx raised to n म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता बघा, जर तुम्ही प्रत्येक डेरिव्हेटिव्ह बघितला तर पहिल्यांदा इंटिजर्स आहेत, निगेटिव्ह इंटिजर्स, राईट. सो यू हॅव -1 -2 -3 वगैरे अशा टाइप मध्ये आहेत. आता ऑब्झर्वेशन कसं करायचं बघा. पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं तर आपण जे सोपं आहे त्याचा आधी विषय मिटू, जे अवघड आहे ते नंतर बघू, म्हणजे एक एक विषय मिटवता येतात आपल्याला. आता जर तुम्ही x प्लस b ची पॉवर बघितली तर दिलेले असताना 1 आहे. पहिल्या डेरिव्हेटिव्ह घेतलं की ऑर्डर डिनॉमिनेटर मध्ये 2 झाली. दुसऱ्या ऑर्डरला म्हणजे इथं 2 असेल तर इथे किती पॉवर आहे? 3 आहे. थर्ड ऑर्डरला पॉवर किती आहे? 4 आहे. म्हणजे काय? 3 अधिक 1 4. 1 ऍड केला की त्याची पॉवर येते, बरोबर. मग मी काय करणार? आधी पॉवर लिहून घेतो. आता आपली काय आहे इथं? पॉवर n आहे, म्हणजे खाली काय असणार आहे? n+1. जे सोपं आहे ते आधी लिहून घ्यायचं. सो खाली n+1 आलं. सो डिनॉमिनेटरचा विषय म्हटला. आता न्यूमरेटर कडे जावा. न्यूमरेटर मध्ये काय सिंपल दिसतंय? a दिसतोय. ओके, हिथं a आहे का? नाहीये, म्हणजे पॉवर 0 आहे. हिथं a आहे, a ची पॉवर किती आहे? 1 आहे पहिल्या डेरिव्हेटिव्हला. दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला a ची पॉवर किती आहे? 2 आहे. तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला a ची पॉवर किती आहे? 3 आहे. मग nth डेरिव्हेटिव्हला a ची पॉवर किती असेल? n. जेवढी ऑर्डर तेवढी पॉवर. आता -1 -2 -3 कडे यायचं. ओके, आता जर तुम्ही -1 -2 -3 कडे बघितलं तर काय दिसतंय बघा. आता ह्या केसमध्ये मी काय करणार, म्हणजे पुढे आपल्याला आणखीन पार्ट सोपा जावा म्हणून त्या केसमध्ये जर मी मायनसचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे बघा, ज्यावेळेस दिले त्यावेळेस +1 आहे. ओके, ज्यावेळेस पहिली ऑर्डर आली, फर्स्ट ऑर्डर, म्हणजे इथं n ची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेस इथं साइन काय आले? मायनस. ओके, त्यानंतर ज्यावेळेस 2 आला, n ची व्हॅल्यू 2 आली, त्यावेळेस हा मायनस, फक्त साइन बघा, हा मायनस काय होईल? प्लस. म्हणजे टोटल साइन काय आलं? प्लस. कधी? 2 असताना. 1 असताना टोटल साइन काय आलं? मायनस. ओके, आता 3 कडे या, 3 कडे मायनस किती आहेत? 1 2 3, म्हणजे 3 मायनसचं मल्टिप्लिकेशन केलं की आन्सर काय येतं? मायनस. मग आता तुम्हाला सिक्वेन्स कसा मिळतोय? इथं 0 आहे, काही नाही म्हणजे 0th ऑर्डर आहे. सो 0 असेल तर प्लस, 1 असेल तर मायनस, 2 असेल तर प्लस, 3 असेल तर मायनस. म्हणजे ह्याच्यातून काय कळतं तुम्हाला? जर नंबर इव्हन असेल तर प्लस मिळतंय, आणि जर नंबर ऑड असेल म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑड असेल तर काय मिळतंय? मायनस मिळतंय. मग पॉवर इव्हन असेल तर प्लस, ऑड असेल तर मायनस. असं जर असेल तर आपण जनरली सिक्वेन्स मध्ये इथून पुढे काय लक्षात ठेवायचं? जनरली सिक्वेन्स मध्ये काय लिहितो? -1 raised to n. इन जनरल सिक्वेन्स आहे nth ऑर्डर. आता बघा तुम्ही, जर मी n ची व्हॅल्यू ऑड नंबर पुट केली, म्हणजे समजा मी 3 पुट केली, तर 3 पुट केली की -1 चा क्यूब किती झाला? मायनस. आला का मायनस? समजा मी इव्हन पुट केली, 2 पुट केली, तर -1 चा स्क्वेअर काय असतो? प्लस. आला का प्लस? 1 पुट केली, -1 raised to 1 मायनस. मग आता मी कुठलाही इव्हन, समजा मला 10वा डेरिव्हेटिव्ह काढायचा, तर -1 raised to 10. आता 10 इव्हन नंबर आहे म्हणजे त्याची काय येणार? टोटल पॉवर प्लस. सो हे कायम लक्षात ठेवायचं, जर साइन्स अल्टरनेटिव्ह असतील प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, तर फक्त ऑब्झर्व करायचं की इव्हनला पॉझिटिव्ह आहेत का ऑड का निगेटिव्ह आहेत. इव्हनला पॉझिटिव्ह, ऑडला निगेटिव्ह असतील की n. आणि हे जर उलट असेल तर n+1.
ओके, सो त्या पद्धतीने आपण जायचं. सो पहिल्यांदा काय आलं, हे मायनसचा विषय मिटला. आता नुसता मायनसचा विषय मिटला, पुढे काय आले 1 2 3, कधी, तिसऱ्यासाठी. त्यानंतर दुसऱ्यासाठी आहे 1 2, पहिल्यासाठी नुसताच 1 आहे आणि ह्याला काहीच नाहीये, म्हणजे एच नाहीये. ओके, सो सो आपल्याला काय बघायचे, एन ची व्हॅल्यूज, म्हणजे ते 1 2 कुठपर्यंत जाते. पहिल्याला 1, दुसऱ्याला 1 into 2 सेकंड ऑर्डरसाठी, तिसऱ्याला 1 into 2 into 3, चौथ्याला 1 into 2 into 3 into 4, पाचव्याला 1 into 2 into 3 into 4 into 5. तसं एन ला 1 into 2 into 3 into 4 into 5 into अप टू कुठपर्यंत जाईल ते 1 into 2 into 3 into 4 into डॉट डॉट डॉट, कितवा डेरिव्हेटिव्ह आहे, nth डेरिव्हेटिव्ह. म्हणून ते कुठपर्यंत जाईल, n पर्यंत जाणार. आता हे जे आपण लिहितो ना 1 into 2 into 3 into 4 into अप टू n, ह्याला नोटेशन आहे मॅथमॅटिक्स मध्ये. कुठलं नोटेशन आहे, सो -1 raised to n, हे जे आहे ना ब्रॅकेट, त्याला नोटेशन काय आहे, n फॅक्टोरियल. ओके, इंटू a raised to n over ax plus b raised to n. So that is how we will find the nth derivatives. Okay, so हे फक्त ऑब्झर्वेशन्स नीट पाहिजे. तुमचं ऑब्झर्वेशन नीट असेल ना तर लगेच डेरिव्हेटिव्ह कळतात. फक्त व्यवस्थित ऑब्झर्वेशन, जे आधी सिंपल आहेत ते ऑब्झर्व आधी करायचे, नंतर एक 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 पार्ट आपण सॉल्व्ह करत जाणार. ओके.